तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, देऊळगाव रेहेकुरी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहेकुरी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग खालीलपैकी कोणी सुरू केली होती? व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चैत्यभूमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबईची जनता सन 1888 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली घोषणा आहे? इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली घोषणा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फिरोज शाह मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर खूप महत्त्वपूर्ण बॅच सुरू झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घेताना आपला कोड RVD10 हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता MPSCच्या वैकल्पिक विषयासाठी नवीन कॅटेगरी सुरू झालेली आहे. MPSC राज्यसेवा ऑप्शनल यामध्ये तुम्ही बघू शकता राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध भूगोल हे विषय अवेलेबल आहे. ही बॅच आहे 12 जानेवारीपासून स्टार्ट आहे. सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून या बॅचमध्ये सर्वांनी जॉईन करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता निश्चय MPSCच्या कंबाईन परीक्षेसाठी ही बॅच खूप महत्त्वाची आहे. सर्वांनी या बॅचमध्ये आपण जॉईन करायचं आहे. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. ही बॅच 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून या बॅचमध्ये जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गणतंत्र दिवस स्पेशल टेस्ट ही एक स्कॉलरशिप टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना यामध्ये सबस्क्रिप्शन मिळणार आहे. सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून सर्वांनी या स्कॉलरशिप टेस्टमध्ये जॉईन करायचं आहे. तर जर तुम्हाला डेली स्पेशल क्लास आणि YT क्लास पाहायचे असतील तर सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून सर्वांनी आपले स्पेशल क्लास तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बघू शकता डिस्काउंट ऑन सबस्क्रिप्शन विल बी 10. या ठिकाणी तुम्हाला मंथ आणि प्लॅन दिसून जातील. सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 युगांतर हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? युगांतर या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॅरिंद्र कुमार घोष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 11, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही अशी पदवी खालीलपैकी कोणी बहाल केली होती? महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी बहाल केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सन 1930 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, भरत मुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, गट विकास अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 15 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सन 1885 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, प्रतिभाताई पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा खालीलपैकी कोण असतो? राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते सभागृह हे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते सभागृह हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभा सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, संघटित गुन्हेगार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कार्ल मार्क्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवलेलं आहे? भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, देशाचे पहिले लोकसभेचे सभापती खालीलपैकी कोण होते? भारत देशाचे लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, गणेश वासुदेव माळवणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, आगरताळा हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरताळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून असे वर्णन केले जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे. समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 52 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते. उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 212 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कमीत कमी 25 वर्ष वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या राज्यामधून राज्यसभेवर सर्वाधिक खासदार निवडून जातात. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून लोकसभेवर सर्वात जास्त खासदार हे निवडून जातात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मार्गदर्शक तत्वे घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे. मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेली आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 36 ते 51 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1923 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 फुलराणी हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे. फुलराणी हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सायना नेहवाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंद्रावर माणूस पाठवणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता होता. चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हळद संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. हळद संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिग्रस सांगली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मालढोक हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मालढोक हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1998 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 43 उनकेश्वर हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. उनकेश्वर हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रामधला जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. खापरखेडा हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 औंधचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत. औंधचे पठार
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उल्हास नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्यामधले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मुंबई ते पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? मुंबई ते पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बोरघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवापासून निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये सर्वात अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतामधून होते? भारतामध्ये सर्वात अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतामधून होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औष्णिक स्रोत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंह प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 वारा या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. वारा या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मारुत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 वस्त्र या शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. वस्त्र या शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तीनही बरोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाण्याचा उत्कलनांक बिंदू 100 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पागा या शब्दाचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. पागा या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या कार्याशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या कार्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अवकाश आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कांगारू प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चिंटू हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? चिंटू हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऋषी कपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 206 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पाणी सोडणे वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. पाणी सोडणे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाणी सोडणे म्हणजेच त्याग करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 परसातील भाजी आपल्या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. परसामधील भाजी या अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुर्मिळ व अप्राप्त वस्तू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील शब्दाचा आपला समान अर्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे वल्लभ या शब्दाचा आपला समान अर्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पती या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 28 संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ल्ड वाईड वेब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सीना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.